नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुणोत्तर प्रमाण। पोलीस भरती आणि सरळ सेवा भरती करणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा लेसन म्हणजे गुणोत्तर प्रमाण। त्या गुणोत्तर प्रमाणला आज आपण सुरुवात करू। तर गुणोत्तर प्रमाण शिकत असताना आपल्याला काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात। ज्या लक्षात ठेवल्या तर हा लेसन तुम्हाला फार सोपा वाटेल, पण काही गोष्टी जर तुमच्याकडनं मिस झाल्या आणि काही ट्रिक्स तुम्हाला लक्षात नाही ठेवता आला तर यासारखा अवघड लेसन तुम्हाला कोणताच वाटणार नाही। आणि जर सगळ्या कॉन्सेप्ट आणि ट्रिक तुम्ही लक्षात ठेवला तर यासारखा कोणता सोपा लेसन पण नाही। तर आपण सुरुवात करू गुणोत्तर प्रमाण या लेसनला। गुणोत्तरापासून समजून घ्या। बघा, कोणत्याही दोन गोष्टी भागाकाराने जर आपण त्यांची तुलना करत असणार तर त्याला आपण गुणोत्तर म्हणतो। जसं की एक छोटंसं उदाहरण घेतलंय मी, त्या उदाहरणावरून समजून घेऊ आपण। गुणोत्तर तुम्हाला सांगतात की याचं अशा संख्येचं दुसऱ्या संख्येसोबत गुणोत्तर काढा, तर कोणती संख्या सुरुवातीला घ्यायची, कोणती संख्या ही छेदस्थानी लिहायची, कोणती संख्या ही अंशस्थानी लिहायची, यामध्ये बऱ्याच विद्यार्थी गोंधळून जातात। तर हाच गोंधळ तुमचा दूर करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्यायची, किंवा शाब्दिक जे उदाहरणं दिलेले असतात ना, तर त्या शाब्दिक उदाहरणांमध्ये छोट्या ज्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या। त्या जर तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवता तर हा लेसन समजण्यासाठी किंवा त्या कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही। समजून घेऊ। एक उदाहरण घेतलं मी, बघा। तर या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत, तर या ठिकाणी दोन मुलं आहेत, विद्यार्थी असू शकतात, मुलं आहेत। तर एक आहे अजय आणि दुसरा आहे विजय। अजयचं वजन आहे 45 kg आणि विजयचं वजन आहे 60 kg। तुम्हाला विचारलं जातं गुणोत्तर। गुणोत्तर तुम्हाला 2-3 पद्धतीने विचारलं जाईल, समजून घेऊ आपण। तुम्हाला सांगितलं अजयच्या वजनाचे विजयच्या वजनाशी असलेले गुणोत्तर। म्हणजे काय सांगितलं लक्षात घ्या, अजयच्या वजनाचे विजयच्या वजनाशी असलेले गुणोत्तर। तर नेहमी लक्षात घ्या, चे ज्याचा विचारला आणि छेदस्थानी लिहायचं शी, हे कॉन्सेप्ट लक्षात घ्या। गुणोत्तर प्रमाणाचे प्रश्न कधीच चुकणार नाही। तर बघा, कोणाचं विचारलं, अजयच्या वजनाचे म्हणजे वरती कोणाचं घ्यायचं, अजयचे, म्हणजे वरती वजन कोणाचं घ्यायचं, अजय। आणि विजयच्या वजनाशी, कोणाच्या वजनाशी विचारलं, विजय, म्हणजे छेदस्थानी कोण घेणार, विजय। अजयचं वजन किती दिलंय, बघा अजयचं वजन दिलंय 45, तर आपण वरती घेतला 45 आणि भागाकारात किती घेणार, 60। याला सोडवू शकता। वरती घेतला आपण 45, खाली घेतला 60, 15 त्रिक 45, 15 चौक 60, म्हणजे गुणोत्तर दिलंय तुम्हाला 3/4। याला 3/4 असं पण म्हणतात, 3/4 असं पण म्हणतात। सो हे झालं गुणोत्तर। किती आलं, अजयच्या वजनाचे विजयच्या वजनाशी गुणोत्तर किती आलं, 3/4। पुढचा प्रश्न बघा, विजयच्या वजनाचे, आता वरती कोण घ्यायचं, विजयचे, विजयचे, चेवाला वरती घेणार आपण, चेवाला वरती घेणार आपण, आणि वजनाशी, शिवाला कुठे घेणार, खाली। म्हणजे इथं काय झाला, हा अजयच्या वजनाशी, म्हणजे वरती कोणाचं वजन घेणार आपण, विजयचं। विजयचं वजन किती आहे, 60, खाली घेणार 45, म्हणजे हा आला 4/3। समजलं असेल तुम्हाला। चे वाला वरती घ्यायचा, शी वाला जो असेल तो खाली घ्यायचा। म्हणजे चे आणि शी हे दोन शब्द जे आहेत ते लक्षात ठेवा, आणि त्यावरून तुम्हाला उदाहरणं सोडवत असताना या गोष्टी लक्षात घ्यायचा। अंशस्थानी लिहायचं, याचे, चे हा शब्द असेल तो वरती लिहायचा आणि शी हा जो शब्द असेल तो खाली लिहायचा। त्याचं जे गुणोत्तर आहे ते खाली लिहायचं। चला, तर प्रश्न बघू आपण याच्यावरती। तर सांगितलं तुम्हाला कोणाचं, चे हा वर घेणार, हा वर घेतला, शी हा खाली घेणार, बरोबर। अशा पद्धतीने लिहिला। हा कोणाचा होता, विजयचं, म्हणजे विजयचं वजन वरती घेतलं आपण आणि अजयचं वजन कुठे घेतलं, खाली। याला सोडवू शकतो। याला लिहिणार आपण 3/4, याला लिहिणार आपण 4/3। ठीक आहे। तर अशा पद्धतीने याला सोडवलं। आता बघा प्रश्न दिलाय, प्रश्न काय दिलाय समजून घ्या। 25 चे वरती घेणार, बघा पुन्हा चे काय घेणार, वर, शी काय घेणार, खाली। कोणाचं, 25 चे वरती काय घेणार, 25, कोणाशी, 45 शी। याला भाग जातो का, जातो। एकक स्थानी 5 दिसले, आपल्यासारखा आनंद कोणालाच होत नाही। 5 ने भाग द्या, 5 25 आणि 5 9 45, म्हणजे 5/9। तर उत्तर असेल 5/9।
याला 5/9 किंवा 5/9 असं त्या ठिकाणी लिहिलं जातं, म्हटलं जातं. तिथं उत्तर जर 5/9 असलं असतं तर ते पण आपण क्लिक केलं असतं. तिथं 5/9 आहे म्हणून आपण या ठिकाणी उत्तर असेल 5/9. ठीक आहे. तर चे वाला जो वरती लिहिणार, शी वाला खाली लिहिणार, त्याच्यावरूनच सोडवणार. नाही तर त्याला उलट करताल तर उलट केल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी त्याचं उत्तर हे बरोबर नसणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 2.5 महिन्याचे काय सांगितलं, 2.5 महिन्याचे 10 महिन्याशी, म्हणजे चे वाला वर घ्या, चे वाला वरती घेणार आणि शी वाला खाली घेणार. किती महिने सांगितले, 2.5 महिने. 2.5 महिने म्हणजे 2.5. किती महिने सांगितले, 2.5 महिने आणि खाली किती लिहायचे, 10 महिने. ठीक आहे. 1 दशांश पुढे घ्या, याचा 1 दशांश जर पुढे घेतला त्याचा पण 1 पुढे घ्यावा लागेल. तर पुढे घेतल्यानंतर एक आपण शून्य वाढवतो. 25 × 25, 25 × 100. उत्तर आलं 1/4. म्हणजे उत्तर असेल त्याचं 1/4. हे असेल त्याचं उत्तर. ठीक आहे. तर आपण काही उदाहरणं बघू. त्यातला बघू आपण एक पहिल्या प्रकाराचे उदाहरण, पहिला जो प्रकार आहे त्याचे उदाहरणं बघू आपण आणि समजावून घेऊ. ठीक आहे. चला तर उत्तर बघू आपण. तुम्हाला काही एकक दिले जातात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे काही ज्या राशी असतात, भौतिक राशी, त्या राशींना मोजण्यासाठी एकक असतं. म्हणजे काही क्वांटिटी असतात, फिजिकल क्वांटिटी, तर त्याला मेजर करण्यासाठी त्याचे युनिट असतात, युनिट. आणि या युनिटचं कन्व्हर्जन आपल्याला माहिती पाहिजे. या युनिटचं जे आपण कन्व्हर्जन करत असतो ते माहिती पाहिजे. जसं की काही कन्व्हर्जन्स आहेत ते लक्षात घ्या. जसं की 1 मीटर म्हटलं, लक्षात घ्या काही कन्व्हर्जन. 1 मीटर म्हणलं तर लक्षात घ्यायचं 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर लक्षात घेणार. 1 किलोग्राम म्हटलं, 1 किलोग्राम जर म्हटलं तर लक्षात घ्यायचं किती असतं, 1000 ग्राम. या छोट्या छोट्या गोष्टी काही लक्षात घ्यायच्या. 1 लिटर म्हटलं, 1 लिटर, तर 1 लिटरला आपण म्हणणार या ठिकाणी 1000 मिलीलिटर, 1000 मिलीलिटर. ठीक आहे. तर लिटर, 1 लिटरचं काय लिहिणार आपण, 1000 मिलीलिटर. ठीक आहे. बाकीचे गुणोत्तर आपल्याला माहिती आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 दिवस म्हणजे 24 तास, त्यानंतर 1 वर्ष म्हणजे 365 दिवस किंवा 12 महिने. तर हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. चला तर पुढे बघू आपण. तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या राशीचे, बघा पहिली राशी कुठे घेणार, वर. दुसऱ्या राशीशी म्हणजे दुसरी राशी कुठे घेणार, खाली. पहिली राशी घेणार वर, दुसरी राशी घेणार खाली. लक्षात घ्या इथं काय दिलं, 3 मीटर, म्हणजे वरती काय घेणार आपण, 3 मीटर आणि खाली काय घेणार, 250 सेंटीमीटर. ठीक आहे. 250 काय घेणार, सेंटीमीटर. तर आता हे गुणोत्तर सोडवत असताना लक्षात घ्यायचंय, दोन्ही जे एकक दिलेले आहेत, इथं दिलं मीटर, इथं दिलं सेमी, आपल्याला त्याची तुलना करता येणार नाही. तर दोघांचं जे एकक दिलंय तुम्हाला, त्या दोघांचं एकक सारखं करायचंय. हे जे दोघांचं एकक दिलंय ना, त्या दोघांचं एकक सारखं करायचंय. एक तर दोन्ही मीटर मध्ये कन्वर्ट करायचे, नाही तर दोन्ही सेमी मध्ये. तर लक्षात काय ठेवायचं, जे छोटं युनिट आहे त्यात कन्वर्ट करा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. चला छोट्या युनिट मध्ये कन्वर्ट करू. आपल्याला माहिती 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे किती झालं रे, 300 सेंटीमीटर. भागिले किती झालं, 250 सेंटीमीटर. चला भाग जातोय का, जातो. वरती आला 350, खाली आला 250. 0 0 कट, 5 7 35, 5 5 25, म्हणजे उत्तर किती आलं रे, 7/5. याचं उत्तर किती आलं, 7/5. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी, पहिली राशी घेतली वरती, दुसरी राशी घेतली खाली. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी, चे वर आणि शी खाली. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. वरती घेणार आपण 4 किलो. मी कलर बदलतो, तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न वेगळा, आपण कलर वेगळा घेऊ. ठीक आहे. तर वरती काय घेणार आपण, 4 किलोग्राम. 4 किलोग्राम वरती घेतलं आणि 1500 ग्राम कुठं घेतलं आपण, खाली. बरोबर. याला आपल्याला तुलना करता येईल का, नाही, कारण त्यांचं एकक सारखं नाही. एकक सारखं येण्यासाठी काय करणार, सांगितलं मी, जे छोटं एकक आहे ना त्याच्यामध्ये कन्वर्ट करा. आपल्याला माहिती 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम असतं, 2 किलोग्राम म्हणजे 2000, 3 किलोग्राम म्हणजे 3000. तर 4 किलोग्राम म्हणजे किती, 4000 ग्रॅम. 4000 ग्रॅम भागिले किती रे, 1500 ग्राम. ठीक आहे. ग्रॅम ग्रॅम काय झालं, कॅन्सल. हे 2 0 2 0 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं, वरती 40, खाली किती आले, 15. 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15 आणि 5 8 40. म्हणजे गुणोत्तर किती आलं रे, 8/3. पहिलं आलं 7/5, दुसरं आलं 8/3. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय सांगतो, 2 लिटरचे
4500 मिलीलिटर सोबत गुणोत्तर आपल्याला शोधायचे। तर लक्ष द्या आणि समजून घ्या। इथं दिलंय तुम्हाला पहिल्या राशीचे, पहिली राशी वरती घ्या, पहिली राशी वरती कोण आहे 2 लिटर भागिले खाली काय घेणार 4500 मिलीलिटर घेतलं आपण, 4500 मिलीलिटर छोट्यामध्ये कन्वर्ट करा। 1 लिटर म्हणजे किती 1000 मिली, तर 2 लिटर म्हणजे किती 2000 मिली, वरती काय घेणार आपण 2000, खाली काय घेणार 4500, हे 2 2 0 कॅन्सल, वरती काय शिल्लक राहिला याला भागाकार करू आपण। बघा बाकी किती जातो 5 चा, 5 चोक 20, 5 9 45 म्हणजे 4 9, उत्तर किती आलं 4 9, हे आलं याचं उत्तर। म्हणजे तुम्हाला एकक कन्वर्ट करता आले पाहिजे, बदलता आले पाहिजे, एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत आणि त्याच्यावरून हे उदाहरण सोडवता आले पाहिजे। इथे बघितलं आपण पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी, आता बघणार आहोत आपण दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर। बघू आपण दुसरा प्रकार। तर प्रश्न दिलेत बघा, इथं आपल्याला विचारलंय दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर, म्हणजे दुसरी राशी मी सांगितलंय तुम्हाला चे वर घेणार आणि शी खाली घेणार, ठीक आहे। तर दुसऱ्या राशीचे म्हणजे दुसरी राशी वरती घ्यायची, दुसरी राशी किती दिली आपल्याला 6 महिने, म्हणजे 6 महिन्याचे गुणोत्तर विचारलं पहिल्या राशीशी, किती दिले 2 वर्ष। आता आपल्याला काय करावं लागेल, याचं कन्वर्जन करावं लागेल, रूपांतर करावं लागेल। तर आपण काय करायचं वर्षाचं महिन्यात कन्वर्जन करू, छोट्या ह्याच्यात कन्वर्ट करा म्हणजे जेणेकरून कॅल्क्युलेशनला सोपं जाईल। पुन्हा आता बघा लक्ष द्या, आपल्याला माहिती 1 वर्ष म्हणजे किती महिने रे 12 महिने, तर 2 वर्ष म्हणजे किती 24 महिने, तर 2 वर्ष म्हणजे किती झाले 24 महिने। त्यानंतर हे वरती किती दिले आपल्याला 6 महिने, ठीक आहे। तर इथं महिन्याचे महिने कॅन्सल झाले, आता काय राहिलं इथं 6 1 6 आणि 6 चोक 24, म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं रे 1:4। पुढचा प्रश्न बघू आपण। पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला, पुन्हा तोच विषय दिलाय, तोच कॉन्सेप्ट वापरायचा। दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी, दुसरी रास ही आहे किती आहे 5 वर्षे 5 महिने, ही झाली दुसरी राशी। त्याचं कोणाबरोबर दिलंय पहिल्या राशीशी, म्हणजे बघा चे वाले वर घेतला आपण, चे कोण आहे दुसरी राशी वर घेतला, शी म्हणजे पहिली राशी खाली, किती येणार या ठिकाणी 3 वर्ष आणि हे किती आहे त्या ठिकाणी 4 महिने। चला तर याला सोडवू आपण। आता काय करू महिन्यात कन्वर्ट करू, तर इथं किती आहे 5 वर्ष, आपल्याला माहिती आहे 1 वर्ष म्हणजे 12 महिने, तर 5 वर्ष म्हणजे 60 महिने, 12 पंचे 60, 60 आणि 5 किती झाले 65 भागिले 3 वर्ष, 3 वर्ष म्हणजे किती महिने रे 36 महिने, 36 आणि 4 किती झाले 40, याला सोडवा 5 ने भाग जातो, 5 1 5, 5 3 15, 5 8 40, म्हणजे उत्तर किती आलं 13:8, उत्तर किती आलं याचं 13:8। पुढचा प्रश्न बघू आपण। पुन्हा दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी, दुसरी रास किती आहे 40 सेकंद भागिले पहिली रास किती इथं 2 मिनिटे 20 सेकंद, तर आपण सेकंद मध्ये याला कन्वर्ट करू, वरती किती आहे 40 सेकंद आहे, खाली 2 मिनिटं म्हणजे 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 60 सेकंद, तर 2 मिनिटं म्हणजे 120 सेकंद, हे 120 सेकंद आणि हे 20 सेकंद किती झाले टोटल 140 सेकंद। सेकंदला सेकंद कॅन्सल, 0 0 कॅन्सल, उत्तर आलं 4/14, भाग जातो का हो जातो, बेसाती भाग जातो का हो जातो, आपल्याला माहिती या ठिकाणी भाग आपण 2चा देणार, बेदुने 4 आणि बेसाती 14, म्हणजे उत्तर किती येणार इथं 2:7, हे झालं उत्तर। तर कॉन्सेप्ट काय लक्षात घ्यायचा समजून घ्या, वरती काय घेणार आपण चे आणि खाली घेणार शी, एवढ्या एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुमचे उत्तर चुकणार नाहीत, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू आपण, ठीक आहे। प्रश्न दिलाय बघा, इथं दिलाय तुम्हाला 2.5 किलोचे 500 ग्रॅम शी, बघा इथं शी आहे, इथं चे वाला वरती घेणार आपण, शिवाला खाली घेणार, ठीक आहे। तर कोणाचं दिलंय 2.5 किलोचं, म्हणजे हा 2.5 किलो वाला वरती घेतला आपण, 2.5 किलोग्राम कुठं घेतला आपण वरती, आणि भागिले किती घेणार रे आपण 500 ग्रॅम। तर आता काय करायचं, किलोग्रामचं कन्वर्जन आपण कशात करू ग्राम मध्ये, आपल्याला तर माहिती 1 किलो म्हणजे किती, 1 किलो म्हणजे 1000 ग्राम, 2 किलो म्हणजे 2000 ग्राम, तर 2.5 किलो म्हणजे 2500 ग्राम, म्हणजे किती झालं इथं 2500 ग्रॅम, 2500 ग्रॅम भागिले किती रे इथं 500 ग्रॅम, ग्रॅम काय झालं कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 5चा पाडा
5 एक 5 आणि 5 5 25 म्हणजे उत्तर किती आलं 5/1. या 5/1लाच आपण कसं लिहू शकतो 5/1 असं लिहितो आपण याला. सो उत्तर किती आलं त्याचं 5/1. हे झालं त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघ. हे आता 2 पेक्षा जास्त संख्या दिल्या असतील म्हणजे जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त संख्या दिली आणि गुणोत्तर काढायचं तर मग कसं काढायचं समजून घ्या. इथं दिलंय मानसी, मनीषा आणि पूजा. मानसी, मनीषा आणि पूजा दिलंय. तर पहिली घ्या मानसी, नंतर दिलंय मनीषा आणि पुढचं सांगितलंय पूजा. म्हणजे किती सांगितल्यात मुली 3 मुली सांगितल्यात. पहिली आहे मानसी. मानसीचं वय दिलं 15 वर्ष. पूजाचं मनीषाचं वय दिलं 12 वर्ष आणि 18 वर्ष दिलं पूजाचं. हे कसं घेणार ज्या क्रमाने नावं दिले त्याच क्रमाने त्यांचं वय घेतलं हे लक्षात घ्या. इथं लिहायचे 2 टिंब असे देऊन टाकायचे. त्यानंतर आता बघायचं हे आलं त्याचं गुणोत्तर. या गुणोत्तराला भाग जातोय का तिघांना पण एका कॉमन संख्येने भाग जातोय का चेक करा. भाग जातो का हो जातो. कितीने भाग जातो 3 ने भाग जातो. 5 त्रिक बघा लक्ष द्या कलर चेंज करून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आलं त्याचं गुणोत्तर पण आपल्याला अजून त्याला संक्षिप्त रूपात उत्तर आणायचंय तर आपल्याला भाग द्यायचा. भाग द्या 5 त्रिक 15 5 त्रिक 15 3 5 15 3 ने भाग जातोय ना आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे. तर 3 5 15 3 चौक 12 3 सक 18. तर गुणोत्तर काय आलं 5/4 6 म्हणजे 5/4 6 हे असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा ए व बी. पुढचा प्रश्न काय सांगतो ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 4/3 तर ए चे वय 24 वर्ष आहे तर बी चे वय काय असेल बघा. ए चे वय कोणासोबत बी बरोबर किती सांगितलं 4/3. बघा लक्ष द्या गुणोत्तर काय सांगितलं आपल्याला 4/3 आणि सोबतच कोणाची संख्या दिली तुम्हाला ए चं वय सांगितलं 24 वर्ष म्हणजे ए चे वय किती आहे 24 वर्ष बरोबर. गुणोत्तर 4/3 आहे. आता याचं वय किती सांगितलं 24 वर्ष. तुम्हाला जर याचं वय 24 वर्ष सांगितलं तर तुम्हाला 4चे 24 करण्यासाठी त्याला कितीने गुणावं लागेल 6 ने. जर तुम्ही याला 6 ने गुणताय तर इकडे पण कितीने गुणणार तुम्ही 6 ने. 6 ने गुणल्यावरती तुम्हाला लक्षात येईल 4 सक 24 3 सक 18 म्हणजे उत्तर किती आलं 18. एचं वय किती होतं आपल्याला वय विचारलं होतं. हा वय विचारलं होतं. एचं वय किती होतं 24 वर्ष तर बी चे किती आले 18. सोडवलं कसं समजावून घ्या. गुणोत्तर दिलं होतं एक संख्या दिली होती तर याचं उत्तर हे आणण्यासाठी याला जर आपण 6 ने गुणलं तर याला पण कितीने गुणायचं 6 ने. कारण ए ला जर आपण 6 ने गुणतोय तर बी ला राग येणार मग त्याच्यामुळे बी ला पण त्याच संख्येने गुणायचं. ना तर जास्त ना तर कमी त्याच संख्येने गुणायचं तुम्हाला उत्तर मिळेल. आपल्याला विचारलं होतं ब चं वय किती बी चं वय किती तर बी चं वय किती आलं 18 वर्ष आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न सायकल व मोटार सायकल. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला सायकल आणि मोटार सायकल. तुम्हाला दिलाय प्रश्न सायकल आणि मोटार सायकल यांच्या किमतीचे गुणोत्तर दिलंय तुम्हाला 8/75. काय दिलंय 8/75 म्हणजे 8/75 दिलंय सायकल आणि मोटार सायकलचं गुणोत्तर. ठीक आहे. सायकलची किंमत दिली बघा. सायकलची किंमत बघा इथं लिहिलं आपण सायकल आणि इथं लिहिलं आपण मोटार सायकल. ठीक आहे. तर त्याचं गुणोत्तर काय दिलं होतं 8/75. आपण 8/75 लिहून घेतलं. त्याच्यानंतर या 8ला सायकलची किंमत किती 4800. सायकलची किंमत किती आहे 4800. तर मोटार सायकलची किंमत किती असेल असा प्रश्न विचारला. करणार काय बघा गुणोत्तर दिला 8/75. या 8चे 4800 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल बघू आपण. 8×45 8 सक 48 8 सक 48 आणि हे 2 शून्य म्हणजे 8ला जर 600 ने गुणलं तर हे उत्तर येईल. तर 75ला पण कितीने गुणावं लागेल 600 ने गुणावं लागेल. हे असेल त्याचं उत्तर. लक्षात घ्या हे दिलं होतं गुणोत्तर 8/75 तर सायकलची किंमत दिली आपल्याला 4800. 8ला 4800 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला त्याला जर 600 ने गुणावं लागलं तर आपल्याला मोटरसायकलीला पण म्हणजे मोटरसायकलीच्या गुणोत्तराला पण 600 ने गुणावं लागेल. आता याला 600 ने गुणू आपण. हे 2 शून्य जशास तसे घ्या. ठीक आहे. 6 पंचे होतात 30
6 पंचे 30, आजचे आले 3, 6 7 42, 42 आणि 3 45, म्हणजे मोटरसायकलीची किंमत किती आली रे? 45,000 रुपये. हे असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला विचारलंय 1.5 तासाचे 45 सेकंदाशी, बघा चेवाला वरती घेणार, शिवाला खाली घेणार, बरोबर. किती दिला? 1.5 तास. 1.5 ला आपण 1.5 लिहितो, म्हणजे 1.5 असं लिहिलं. त्याचे किती सेकंदाशी विचारलं? 72 सेकंदाशी गुणोत्तर विचारलं, आपल्याला सोडवायचे. चला सोडवू आपण. किती तास दिले तुम्हाला? 1.5 तास. 1.5 तास म्हणजे किती मिनिटं? बघा 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. तर 1.5 तास म्हणजे किती? 90 मिनिटं. आपल्याला माहिती आहे 90 काय झाले इथं? मिनिट. 90 काय झाले रे इथं? मिनिट. भागिले काय? 72 सेकंद. मला सांगा यांचं एकक समान झाले का? नाही झाले. एकक समान करण्यासाठी पुन्हा आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मिनिटाचं कशात? सेकंदामध्ये. तर 90 मिनिट आहेत, त्याला जर गुणिले 60 केलं तर आपल्याला मिळतं सेकंद, आणि भागिले किती आहे? 72 सेकंद. आता याचा गुणाकार भागाकार करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. 12 पंचे 60, 12 सक 72, 6 ने भाग द्या. 6 ने 90 ला भाग जातो का? बघू आपण. 3 ने भाग देऊ. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 0 0, बे 1 बे 15. किती आलं उत्तर याचं? खाली आले भागाकारात 1 आणि वरती आले 75, म्हणजे गुणोत्तर किती आलं या ठिकाणी? गुणोत्तर किती आलं? 75 भागिले 1, म्हणजे गुणोत्तर आलं 75/1. हे आलं त्याचं गुणोत्तर. ठीक आहे. लक्षात घ्या, चे आणि शी हे विसरू नका, म्हणजे तुम्हाला गुणोत्तरामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण राहणार नाही. पुढचं पुन्हा 12 मिनिटाचे वरती घेतलं आपण, 12 मिनिट, 12 मिनिटे वरती घेतलं, भागिले 36 सेकंद. काय सांगितलं? 36 सेकंद. पुन्हा मिनिटाचं सेकंद मध्ये करायचंय. आपल्याला माहिती 60 ने गुणावं लागतं, आणि भागिले किती आहे? 36 सेकंद. तर खाली झाले सेकंद, वरती झाले सेकंद. सेकंद सेकंद काय झाले? कॅन्सल. याला भाग द्या. 12 1 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, आणि 3 ने भाग द्या याला किती येतं? 20, म्हणजे इथं आलं 20. 20 भागिले 1, यालाच लिहू शकतो 20/1. हे असेल त्याचं गुणोत्तर, म्हणजे हे असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न. पुढचा आहे प्रकार दुसरा. पहिला प्रकार आपण बघितला, आता आपण बघू दुसरा प्रकार. दुसरा प्रकार आणि दुसऱ्या प्रकारचे प्रश्न. चला प्रश्न दिलाय बघा, लक्ष द्या. तुम्हाला गुणोत्तर दिलं एचं बी सोबत. गुणोत्तर कोणाचं कोणासोबत दिलं बघा? एचं बी सोबत गुणोत्तर दिलंय तुम्हाला 4/3, आणि बीचं सी सोबत गुणोत्तर दिलंय तुम्हाला, म्हणजे बीचं कोणासोबत दिलं? सी सोबत. किती दिलं? 2/5. म्हणजे तुम्हाला एचं बी सोबत गुणोत्तर दिलंय, बीचं सी सोबत गुणोत्तर दिलंय, तर तुम्हाला ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काढायचं. प्रश्नाचा टाईप ओळखून घ्या, समजून घ्या. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी दिल्यात. कोणता दिला? ए बी आणि सी. तुम्हाला अशा पद्धतीने लिहून घ्यायच्यात ABC. मग काय करणार आता? तुम्हाला सांगितलं एचं बी सोबत गुणोत्तर 4/3, एच्या खाली लिहायचे 4, बीच्या खाली लिहायचे 3. त्याच्यानंतर काय करायचं? बीचं सी सोबत 2/5, म्हणजे बीच्या खाली लिहिणार आपण 2 आणि सीच्या खाली लिहिणार आपण 5. आता करायचं काय ते लक्षात घ्या. अशा पद्धतीचं उदाहरण सोडवत असताना आपण अशा पद्धतीने मांडणी करणार. पुन्हा एकदा लक्षात घ्या कशी मांडणी केली. हा पण घेतला ए, दुसरा घेतला बी, तिसरा घेतला सी. इथं गुणोत्तर काय होतं? एचं बी सोबत 4/3 आणि बीचं सी सोबत किती होतं? 2/5. अशा पद्धतीने आपण मांडणी केली. मांडणी केल्यानंतर याला कसं सोडवायचं ते लक्षात घ्या. ठीक आहे. बघा इथं रिकामी जागा, या 3 ला इकडे शिफ्ट करून टाकायचं 3, म्हणजे पुन्हा 3 लिहिले आपण इकडे, आणि या 2 ला इकडे शिफ्ट करा 2. तर आपल्याला इथं उत्तर मिळेल काय? याचा गुणाकार करायचा. याचा जो वर्टिकल कॉलम दिसतोय ना त्याचा गुणाकार करायचा. 4 दुने किती येतात इथं? 8. देन 3 दुने किती येतात? 6, आणि 3 5 किती येतात? 15. तर 8 6 आणि 15 याला एखाद्याने भाग जातो का? नाही जात. म्हणजे उत्तर तुमचं आलं 8 6 15. हे आलं त्याचं उत्तर. म्हणजे तुम्हाला जे विचारलं होतं एचं बी सोबत बीचं सी सोबत किती असेल, तर किती असेल गुणोत्तर? 8 6 15 हे असेल त्याचं गुणोत्तर. कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं असेल. नसेल लक्षात आलं तर अजून एक प्रश्न आपण घेऊ याच्यावरती. ठीक आहे. एचं बी बरोबर दिलंय बघा, ए बी आणि सी असे घेणार आपण. एचं बी बरोबर गुणोत्तर किती दिलं? 5/4. त्याचबरोबर तुम्हाला गुणोत्तर दिलंय बीचं सी बरोबर, तर बीचं सी बरोबर म्हणजे 3/2
असं लिहिलं आपण। आता करायचं काय तर याला इकडे शिफ्ट करून घ्या 4 आणि याला इकडे शिफ्ट करून घ्या 3, या दोघांचा गुणाकार करा, येतं उत्तर 15, 4 त्रिक 12 आणि या दोघांचा गुणाकार 8, म्हणजे उत्तर किती आलं 15, 12, 8। याला भाग जातो का एखाद्या संख्येने? नाही, याला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे ए च बी बरोबर आणि बी च सी बरोबर गुणोत्तर किती आलं 15, 12, 8 हे आलं त्याचं उत्तर। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 3 संख्यापैकी पहिली आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 3:5 आहे। बघा तुम्हाला दिलंय पहिली संख्या, त्याच्यानंतर दिलंय दुसरी संख्या आणि त्याच्यानंतर काय सांगितलं तिसरी संख्या। अशा पद्धतीने आपण लिहिलं, याला एबीसी म्हणू शकता तुम्ही, XYZ म्हणू शकता। पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 3:5, म्हणजे इथं लिहिले आपण 3, इथं लिहिले आपण 5। पुढे काय सांगितलं दुसरीचं तिसरी बरोबर किती आहे, दुसऱ्याचं तिसरा बरोबर म्हणजे किती लिहिणार इथं 3:4। आता करणार काय सांगितलं तर करणार काय, या 5 इकडे शिफ्ट करा, इथं 5 लिहा, इथं 3 लिहा, रिकाम्या जागा भरून टाकायच्या। आता काय करणार 3 त्रिक 9, इथं 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20, तर याचं गुणोत्तर किती आलं, याला एखाद्याने भाग जातो का? नाही जात, म्हणजे आपल्याला पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येबरोबर आणि तिसऱ्या संख्येबरोबर गुणोत्तर किती आलं 9, 15, 20। पण तुम्हाला दिलंय काय ते समजून घ्या, तिसरी संख्या किती दिली 80, तिसरी संख्या किती दिली 80। आता तिसरी संख्या जर तुम्हाला 80 दिलेली असेल तर तुम्ही करणार काय ते लक्षात घ्या। बघा कितवी संख्या दिली तिसरी, आपल्याला किती आली 20, 20 चे किती करायचे 80, कारण तुम्हाला तिसरी संख्या किती दिली 80। 20 चे 80 करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 20 च 80 करण्यासाठी तुम्हाला याला 4 ने गुणावं लागेल। तर तुम्हाला विचारली पहिली संख्या, तर पहिली संख्या शोधण्यासाठी याला तुम्ही 4 ने गुणलं, याला आपण 4 ने गुणा, म्हणजे इथं 20 चोक झाले 80, 9 चोक झाले 36, म्हणजे उत्तर किती आलं 36, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर असेल, उत्तर असेल त्याचं 36। कशा पद्धतीने सोडवतोय ते लक्षात घ्यायचंय। ठीक आहे, चला अ आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले तुम्हाला 5:4, म्हणजे एक दिला अ, दुसरा दिला ब आणि तिसरा काय दिला क। अ च ब सोबत गुणोत्तर किती 5:4 लिहून घेतलं, ब च क बरोबर गुणोत्तर किती 2:3 लिहून घेतलं। जर क चा पगार 4,800, क चा पगार दिलाय आपल्याला, आधी गुणोत्तर सोडवून घेऊ आपण, नंतर आपण बघू पगार कोणाचा किती कोणाला वाटायचा। ठीक आहे, 4 इथं शिफ्ट करून घेतलं, 2 इथं शिफ्ट करून घ्या, 5 दुने किती झाले 10, 4 दुने किती झाले 8, 4 त्रिक किती झाले 12, भाग जातो का? हो जातो, पण ठीक आहे आपल्याला शोधायची संख्या, तर आपल्याला 4,800 कोणाचा पगार सांगितला क चा, तर हा झाला क ची किंमत किती आली 12, तर 12 च्या ऐवजी आपल्याला तुम्हाला त्यांचा पगार सांगितला 4,800, किती सांगितला 4,800, तर 4,800 हे उत्तर आणण्यासाठी 12 पासून तर 4,800 हे उत्तर आणण्यासाठी आपल्याला किती गुणावं लागतं, तर 12चा पाढा म्हणू आपण, 12 त्रिक 36, 12 चोक 48, 12 चोक 48 आणि हे 2 शून्य, म्हणजे किती गुणावं लागतंय रे 400 ने। तर आपल्याला कोणाची किंमत सांगितली अ चा पगार सांगितला, तर अ चा पगार पण आपल्याला काय करावं लागेल 400 ने गुणावं लागेल। ठीक आहे, तर 12 गुणिले 400 केलं तर 4,800 भेटतं, तर 10 गुणिले 400 केलं तर तुम्हाला उत्तर मिळतं 10 गुणिले 400 करावं लागेल आपल्याला, तर उत्तर मिळतं आपल्याला 4,000, म्हणजे अ चा पगार किती असेल रे 4,000 रुपये हा असेल अ चा पगार। तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते, अशा पद्धतीचे सोडवले। पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला अ दिला, ब दिला आणि क दिलं, म्हणजे ए आत दिला, बी दिला आणि सी दिला। तुम्हाला पहिलं गुणोत्तर दिलं जातं ए आणि बी सोबत, म्हणजे पहिलं गुणोत्तर दिलं ए आणि बी चं आणि नंतर गुणोत्तर दिलं सी आणि डी, अशा पद्धतीने दिलं समजा, तर तुम्हाला या बी ला शिफ्ट करावं लागतं। लक्षात घ्या, या बी ला काय करणार तुम्ही शिफ्ट करणार, या बी ला तुम्ही इकडे शिफ्ट केलं, सी ला इकडे शिफ्ट केलं, गुणाकार करायचं, या दोघांचा गुणाकार आला एसी, या दोघांचा गुणाकार आला बीसी, या दोघांचा गुणाकार आला बीडी, हे झालं त्याचं गुणोत्तर। अशा पद्धतीने याला सोडवायचं होतं। पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न दिलाय बघा, लक्ष द्या, अ च ए च बी बरोबर दिलंय, बी च सी बरोबर दिलं, सी च डी बरोबर, लक्ष द्या आणि समजून घ्या।
आता अजून एक गुणोत्तर वाढवलं, म्हणजे आधी 2 गुणोत्तर दिलेले असायचं तर तिघांचं काढा सांगितलं होतं, आता 3 गुणोत्तर दिले, चौघांचं गुणोत्तर काढा. तर करायचं काय, बस तशाच पद्धतीची स्टेप फॉलो करायची. आपल्याला काढायचं काय सांगितलं, ABCD अशा 4 किमती दिल्या, ते एक घेणार आपण इथं A, दुसरं घेणार B, तिसरं घेणार C आणि चौथं घेणार आपण इथं D. गुणोत्तर लिहू आपण, त्यांचे काय दिलंय ते गुणोत्तर लिहू. पहिलं गुणोत्तर लिहा 2:3, दुसरं गुणोत्तर लिहा 3:4 आणि तिसरं गुणोत्तर लिहा 1:4. तिसरं गुणोत्तर हे लिहिलं आपण. काय केलं लक्ष द्या, A चं B बरोबर गुणोत्तर 2:3, B चं C बरोबर 3:4, C चं D बरोबर काय लिहिलं आपण 1:4. असं जर दिलेलं असेल तर याला काय करायचं, हा इकडे शिफ्ट करून घ्या 3, पुन्हा एकदा शिफ्ट करून घ्या 3, शेजारी शेजारी शिफ्ट करून टाकायचे. जर संख्या आपल्याला माहिती नसतील तर शेजार शिफ्ट करून टाकायचे. आणि जर आपल्याला संख्या माहिती नसतील तर इथं संख्या किती होती, 1:4 गुणोत्तर होतं, हे झालं 1:4. आता काय करायचं आपल्याला, याला शिफ्टिंग करायचं. याला इकडे शिफ्ट केला, याला इकडे शिफ्ट करून घ्या 1, याला इकडे शिफ्ट करून घ्या 1, याला इकडे शिफ्ट करा 3. आता परत काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. कसा गुणाकार करणार, या तिघांचा गुणाकार करा, या तिघांचा गुणाकार, या तिघांचा गुणाकार, या तिघांचा गुणाकार, तिघांचा गुणाकार 2 त्रिक 6, 6 1 6, त्याच्यानंतर 3 त्रिक 9, 9 1 9, त्याच्यानंतर 3 चौक 12, 12 1 12 आणि 3 चौक 12, 12 चौक 48. म्हणजे हे आलं त्याचं उत्तर. याला भाग जातो का, जातो भाग. तुम्हाला गुणोत्तर विचारलं होतं, भाग जातो का, जातो. कितीने जातो, 3 ने जातो. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 1 3, उरला 1, 3 6 18. म्हणजे उत्तर किती आलं रे, 2 3 4 4 16. अशा पद्धतीचं हे उत्तर आलं. म्हणजे अ चं ब बरोबर, ब चं स, ए चं बी बरोबर, बी चं सी बरोबर आणि सी चं डी बरोबर गुणोत्तर विचारलं होतं. तर हे असेल गुणोत्तर. 4 संख्या जरी दिलेल्या असतील तरी अशा पद्धतीने त्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा हा ए दिला, हा बी दिला, हा सी दिला, हा डी दिला. पहिलं गुणोत्तर काय दिलं, 2:3 लिहिलं 2:3. नंतर काय दिलं 5:4, 5:4 आणि नंतर काय दिलं रे 4:1. ठीक आहे, तर केलं काय आपण, याला काय केलं, याला शिफ्टिंग केली आपण. इथं 3 शिफ्ट केला, इथं 3 शिफ्ट केला, याला 4ला शिफ्ट केलं, इथं 4ला शिफ्ट केलं, इथं पण 4ला शिफ्ट केलं आणि इथं कोणाला शिफ्ट केलं 5ला. करा गुणाकार, 5 दुने 10, 10 चौक 40, त्याच्यानंतर 3 5 15, 15 चौक किती झाले 60, 4 चौक 16, 16 त्रिक 48, त्याच्यानंतर 3 चौक 12. याला भाग जातो का, भाग जातो का, याला 4 ने भाग जातो. 4 10 40, 15 चौक 60, 4 1 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. याला भाग जातो का, भाग जात नाही. म्हणजे ए चं बी, बी चं सी, सी चं डी बरोबर गुणोत्तर ते आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न दिलाय बघा. पुढचा प्रश्न बरेच विद्यार्थी इथं गोंधळून जातात, त्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. तशात या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी शॉर्टकट ट्रिक आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा काय दिलंय, 2p याचं बरोबर किती दिला 3q आणि पुढे काय दिला 4q. म्हणजे 2p बरोबर 3q बरोबर 4q असं दिलंय तुम्हाला. त्याला सोडवायचं आपल्याला. याला कसं सोडवायचं ते समजून घ्या. 4r दिलंय इथं तुम्हाला, 4r दिलंय. तर आपण याला इथं 4r असं लिहू. याला सोडवायचं, तुम्हाला गुणोत्तर शोधायचं. कोणाचं गुणोत्तर शोधायचं, p चं q बरोबर आणि q चं r बरोबर असं. म्हणजे p चं q, q चं r असं गुणोत्तर त्या ठिकाणी शोधायचं. कसं शोधायचं ते समजून घ्या. बघा लक्ष द्या, याला लपवून टाका. तुम्हाला p चं गुणोत्तर शोधायचं, p ची संख्या लपवून टाका. शिल्लक काय राहिले इथं 3 आणि 4, 3 चौक किती झाले 12, इथं 12 लिहिले आपण. q चं गुणोत्तर काढायचं, याला लपवून टाका. हा q आहे, q चं गुणोत्तर काढायचं, याला लपवून टाका. शिल्लक काय राहिले, काय दिसतंय तुम्हाला 2 आणि 4, बेचोक किती झाले 8 आणि r ला लपवल्यानंतर इथं मिळतं 3 दुने 6. भागाकार जातो का, भाग जातो का, जातो. बेसक 12, बेचोक 8, बेत्रिक 6 हे आलं त्याचं गुणोत्तर. म्हणजे तुम्हाला p, q आणि r यांचं गुणोत्तर काढायचं होतं. तर गुणोत्तर आलं 6 4 3 असं हे त्याचं गुणोत्तर असेल. ट्रिक समजली असेल तुम्हाला. अशा पद्धतीने याला सोडवायचं. पुढचा प्रश्न बघा. एका पेटीमध्ये 175 फुले होती. फुले दिली आहे. किती फुले आहेत, 175 फुले आहेत आणि 100 फळे आहेत. फळे किती दिली आहेत त्या टोकरीमध्ये, त्या पेटीमध्ये 100 फळं असतील. तुम्हाला काय विचारलं, फुलांचे
कोणाचे विचारले? फुलांचे. म्हणजे फुलं घ्यायचेत वर आणि खाली घ्यायचेत फळ. फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल? फुल आणि फळ यांचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं. फुलांचे व फळांचे प्रमाण विचारलं, म्हणजे फुलांचं आणि फळाचं प्रमाण विचारलं. चला, फुल किती दिलेत तुम्हाला? फुल दिलेत 175 आणि फळं किती दिलेत? तर फळं दिलेत तुम्हाला 100. याचं प्रमाण काढा. याचं प्रमाण असंच इथं पण काढू शकतो आपण, तिथे पण काढू शकता. प्रमाण काढा. इथे काढलं तरी बेटर आहे. 25 ने भाग देऊ आपण. 25 चौक 100. 25 सक 150. 25 सात 175. म्हणजे उत्तर आलं 7-4. उत्तर काय आलं? 7-4. म्हणजे काय दिलं होतं? फुलाचे आणि फळाचे प्रमाण काढायचं होतं. प्रमाण किती आलं? 7-4. पुढचा प्रश्न बघा रे. पुढचा प्रश्न तुम्हाला प्रश्न दिलाय 6. तुम्हाला प्रश्न काय दिलाय? प्रश्न दिलाय तुम्हाला 4A बरोबर 6B बरोबर 8C. तर तुम्हाला ABC अनुक्रमे किती? ABC अनुक्रमे किती म्हणजे ABC चं प्रमाण विचारलं, ABC ची संख्या विचारली. चला शोधू आपण. काय करायचं? आपल्याला A काढायचा, B काढायचा आणि C काढायचा. A ला लपवला, गुणाकार करा. 8 सक 48. 8 सक 48. नंतर B ला लपवा, B ला लपवा. किती झाले? 8 चौक 32. त्यानंतर तुम्ही शेवटचे लपवले, हे किती झाले? 24. याला भाग जातो का? जातो. कितीने भाग जातो? 8 ने भाग जातो. 8 ने भाग द्या मग याला 8 ने. 8 सक 8 1 8 8 2 16 8 3 24. 8 चौक 32. 8 45. 8 सक 48. म्हणजे प्रमाण किती आलं रे? 6 4 3. म्हणजे एक आलं 6, एक आलं 4 आणि एक आला 3. म्हणजे A ची किंमत किती आली? 6. B ची किंमत किती आली? 4 आणि C ची किंमत किती आली? 3. म्हणजे उत्तर असेल क. पुढचा प्रकार इथे बघितलं होतं आपण. दोनापेक्षा जास्त ज्या अंक होते म्हणजे 2 गुणोत्तर दिले होतं तर तिघांचं गुणोत्तर काढा सांगितलं आणि 3 गुणोत्तर दिले होते वेगवेगळे तुम्हाला तर चौघांचं गुणोत्तर काढा. तर अशा या प्रकार बघितला. आता पुढचा प्रकार बघू आपण. पुढचा प्रकार आणि त्याच्यावर डिपेंड असणारे, त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न. 3 संख्या जर तुम्हाला प्रमाणात दिल्या, बघा 3 संख्या दिल्यात तुम्हाला. समजा तुम्हाला सांगितलं 3 संख्या म्हणजे सांगितलं तुम्हाला A, B आणि C या तिन्ही संख्या कशा सांगितल्यात तुम्हाला? प्रमाणात असतील तर. या तिन्ही संख्या जर तुम्हाला काय सांगितल्या? प्रमाणात असतील तर काय असेल? तर तुम्ही लिहू शकता जी मधली संख्या आहे B ही दोन्ही ज्या बाकीच्या संख्या असतो त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याचं वर्गमूळ शोधायचं. अशा पद्धतीने लिहू शकता. आणि ही जी B संख्या आहे, B संख्या, याला गणित मध्य, भूमिती मध्य किंवा मध्य प्रमाण असं म्हटलं जातं. कसं शोधायचे पुन्हा एकदा समजून घ्या. 3 संख्या प्रमाणात दिल्या XYZ. तुम्हाला शोधायचे Y शोधण्यासाठी म्हणजे प्रमाण मध्य किंवा भूमिती मध्य किंवा गणित मध्य शोधण्यासाठी वर्गमुळाचं चिन्ह घ्यायचं. पहिल्या संख्येला शेवटच्या संख्येबरोबर गुणायचं. तुम्हाला उत्तर मिळतं गणिती मध्य किंवा भूमिती मध्यचं. ठीक आहे. प्रश्न दिलाय 3 आणि 12चे मध्य प्रमाण काढा. बघा मध्य प्रमाण काढण्यासाठी काय दिलंय तुम्हाला? मध्य प्रमाण काढा. मध्य प्रमाण किंवा भूमिती मध्य किंवा गणिती मध्य काय करणार? आपल्याला 2 संख्या दिल्या. कोणत्या? 3 आणि 12. 3 आणि 12चा वर्गमुळात गुणाकार करायचा. करा गुणाकार. 12 त्रिक किती होतात? 36. 36चं वर्गमूळ किती आलं? 6. म्हणजे प्रमाण मध्य किती आलं इथं? 6 आलं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 4 आणि 64 दिलंय तुम्हाला. पुढचा प्रश्न काय दिला बघा? 4 आणि 64 याचं प्रमाण मध्य विचारलं आपल्याला. काय काढायचं पुन्हा? प्रमाण मध्य. काय असतं प्रमाण मध्य? प्रमाण मध्य म्हणजे वर्गमूळ करायचं आणि दोघांचा गुणाकार करायचं. किती रे? 4 आणि 64चा गुणाकार करायचा. बघा याला गुणाकार करायची गरज नाही. आपल्याला माहिती वर्गमुळात 4. आपल्याला माहिती वर्गमुळात जर 4 असेल तर त्याला वर्गमुळाच्या बाहेर किती लिहिणार? 2. आणि वर्गमुळात 64 असेल तर त्याला वर्गमुळाच्या बाहेर लिहिणार 8. दोघांचा गुणाकार करा. उत्तर किती आलं? 16. म्हणजे 4 आणि 64चं मध्य प्रमाण किती असेल? 16. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 18 आणि 98. 18 आणि 98 याचं प्रमाण मध्य काढा. चला तर वर्गमुळात घेतले आपण 18 गुणिले काय घेतले? 98. आपल्याला काय काढायचं? प्रमाण मध्य.
आपल्याला काढायचं त्याचा प्रमाण मध्य, वर्गमुळात दोघांचा गुणाकार करा. चला दोघांचा गुणाकार करा. याला आपण असं लिहू शकतो बघा 18. 18चं पूर्ण वर्गमूळ तर नाही, दोघांचा गुणाकार तर करायचं नाही आपल्याला. पण एक गोष्ट नक्कीच लक्षात येतं की 9 दुने 18 होतात आणि 49 दुने काय होतात 98. आपण त्याला तसं लिहू. याला आपण लिहू शकतो 9 गुणिले 2 म्हणजे 18 आणि याला गुणिले काय 49 गुणिले 2, 49 गुणिले 2. आता काय करू आपण, या 9ला वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर येतात 3. 9ला वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर येतात 3. 49ला वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर येतात 7. शिल्लक काय राहिलं 2 गुणिले 2, 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 होतात 4. 4चं वर्गमूळ 2 म्हणजे उत्तर किती आलं 3 गुणिले 7. आणि याला बेदुने काय झाले 4. 4चं वर्गमूळ किती झालं 2. याचं उत्तर बघा 7 त्रिक 21, 21 दुने 42 म्हणजे याचं प्रमाण मध्य किती आलं रे 42. 42 आला त्याचा प्रमाण मध्य. सरळ सरळ काय करायचं, 3 संख्या प्रमाणात दिल्या असताना 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांचं वर्गमूळ शोधायचं, तुम्हाला मिळेल प्रमाण मध्य. आता 4 संख्या तुम्हाला प्रमाणात दिल्या असतील तर किती संख्या दिल्यात तुम्हाला 4. समजा 4 संख्या घ्या, तुम्हाला एक दिली ए, दुसरी दिली बी, तिसरी दिली सी, चौथी दिली डी. तुम्हाला काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे कोण ए गुणिले डी पहिली आणि चौथी, आणि या दोघांचा गुणाकार करायचा, त्या दोघांचा गुणाकार म्हणजे पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार हा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्याच्या गुणाकार एवढा असतो. काय सांगतात, 4 संख्या जर प्रमाणात असतील, 4 संख्या जर प्रमाणात असतील तर पहिल्या आणि चौथ्या संख्याचा गुणाकार हा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्या एवढा असतो. म्हणजे तुम्हाला एक दिलं, समजा पी दिला, क्यू दिला, आर दिला आणि यस दिला, तर या दोघांचा गुणाकार पहिली आणि चौथी पी गुणिले यस बरोबर क्यू गुणिले आर असं आपण शोधू शकतो. प्रश्न काय सांगतो बघा, तुम्हाला प्रश्न दिलाय बघा 3, 5, 21 चे चतुर्थ प्रमाणपद कसे काढाल. म्हणजे 3 संख्या दिल्यात, चौथं प्रमाणपद काढायचे, चतुर्थ काढायचे. काय करणार आपण बघा, पहिली किती आहे 3, दुसरी किती आहे 5, नंतर किती आहे 21. चतुर्थ प्रमाण म्हणजे चौथी कोणती घ्या x. काय करा, पहिल्या संख्येचा शेवटच्या संख्येबरोबर गुणाकार म्हणजे 3 गुणिले काय केलं आपण x, आणि दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार. याला सोडवा, आपण याला सोडवू. आपल्याला कोणाची संख्या लागते रे x ची, तर इथं काय दिले तुम्हाला 5 गुणिले 21. तर इथं गुणाकारातले 3 तिकडे आल्यावर भागाकारात 3 1 3, 3 7 21, 7 5 35. चतुर्थ प्रमाणपद मिळालं आपल्याला 35. पुढचा प्रश्न संख्या दिल्यात तुम्हाला ए 4 3 2. या संख्या प्रमाणात असतील, प्रमाणात दिल्यात तुम्हाला, या संख्या कशा दिल्यात प्रमाणात, तर ए ची किंमत काढा. चला पहिल्या संख्येचा गुणाकार कोणाबरोबर करणार शेवटच्या संख्येबरोबर, आणि मधल्या 2 संख्येचा गुणाकार 4 त्रिक 12. आपल्याला कोण लागतं रे य, आणि इथं काय आहे 4 गुणिले 3, हे 2 गुणाकारात, इकडे आल्यावर भागाकारात भागाकार करा. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, उत्तर आलं 6. पुढचा प्रश्न दिलाय, पुन्हा तेच करणार आपण. पहिल्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येबरोबर करायचा आहे. पहिली संख्या आहे 4 गुणिले शेवटची संख्या आहे x. इथं किती आला 9, 9 गुणिले किती झाले 12. तुम्हाला कोण शोधायचा होता x. इथं आले 9, 9 गुणिले काय झाले 12, भागिले किती झाले 4, 4 ने भाग द्या, 4 1 4, 4 त्रिक 12, उत्तर किती आले 9 गुणिले 3 म्हणजे उत्तर किती आलं 27. 27 हे असेल याचं उत्तर. चला तर पुढच्या प्रकारामध्ये आपण काही शाब्दिक उदाहरणं सोडवू. शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना काही छोट्या ट्रिक लक्षात घ्या आणि त्या ट्रिक वापरा. शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही आणि जास्त वेळ पण लागणार नाही. चला तर प्रश्न सोडवू आपण. चला प्रश्न काय सांगतोय, वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7:3 म्हणजे तुम्हाला दिले गुणोत्तर वडिलांच्या आणि मुलाच्या वयाचं. किती दिलं 7:3 आणि सोबत काय दिले बेरीज. म्हणजे तुम्हाला जर गुणोत्तर दिलं असेल आणि बेरीज दिली असेल तर एक ट्रिक लक्षात घ्यायची. बघा लक्ष द्या काय सांगते ट्रिक. तुम्हाला बेरीज दिली, बेरीज भागिले काय करणार तुम्ही गुणोत्तराची बेरीज. गुणोत्तर काय 7:3, 7 अधिक 3 हे भागाकारात घेणार तुम्ही आणि गुणिले काय करणार. तुम्हाला वय कोणाचं पाहिजे, वय कोणाचं पाहिजे वडिलांचं वय. तुम्हाला कोणाचं वय पाहिजे वडिलांचं वय. वडिलांचं वय पाहिजे तर वडिलाचं जे गुणोत्तर आहे किती आहे 7, या 7 ने याला गुणायचं.
मुलाचं पाहिजे असतं तर आपण कितीने गुणलं असतं, 3 ने गुणलं असतं. वडिलांचं पाहिजे म्हणून कितीने गुणणार आपण, 7 ने गुणणार. ठीक आहे, याला सोडवा. बेरीज किती दिली तुम्हाला, 70. 7 आणि 3 किती झाले, 10. आणि हे किती आहेत, 7. 0 0 कटलं, 7 7 49. म्हणजे 49 वर्ष वडिलांचे वय असेल. म्हणजे वडिलांचे वय, वडिलांचे तुम्हाला विचारले होते वय, तर वडिलांचे वय किती आलं रे, 49 वर्ष. हे आलं वडिलांचं वय. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर दिले 7 असतील. पुन्हा दिले गुणोत्तर दिले 7 असतील. पुन्हा एकदा गुणोत्तर दिले 7 असतील आणि फरक दिला. इथं काय दिला, आता फरक, बेरीज नाही दिला, इथं काय दिला, फरक म्हणजे वजाबाकी. किती दिली, 28. तर तुम्हाला दिलाय दोघातला फरक, त्याला भागाकार करा. तुम्हाला विचारलं काय ते समजून घ्या आधी, तुम्हाला विचारलं काय ते समजून घ्या. तर त्या संख्या कोणत्या, दोन्ही संख्या विचारल्यात आपल्याला. ठीक आहे, तर दोन्ही संख्या विचारलं तर आपण शोधू पहिली संख्या. काय शोधणार आपण, पहिली संख्या. आणि नंतर काय शोधणार, दुसरी संख्या. कशा शोधल्या असत्या आपण, जर बेरीज दिली असती तिथं वरती बेरीज लिहिली असती, इथं फरक दिलाय म्हणून इथं काय लिहिणार, फरक भागिले काय करणार. आता इथं जर फरक दिलाय ते इथं प्रमाणाची पण वजाबाकी करायची, तर 7तून 3 घालवायचे. म्हणजे इथं काय करणार, 7 वजा 3 गुणिले पहिल्या संख्येसाठी पहिलं गुणोत्तर 7 आणि दुसऱ्या संख्येसाठी कोणतं गुणोत्तर, दुसरं. म्हणजे किती, 3. फरक इथं लिहिणार आणि इथं काय लिहिणार, 7 वजा 3. तर पहिली संख्या शोधू आपण. चला, पहिली संख्या किती येते ते बघा. ठीक आहे, फरक किती दिला तुम्हाला, फरक दिला 28 भागिले 7 वजा 3 किती होतात, 4 गुणिले किती झाले, 7. इथं मिळालं आपल्याला पहिली संख्या. दुसऱ्या संख्येसाठी दुसरी संख्या शोधून काढू आपण. दुसरी संख्या बघा, तर दुसऱ्या संख्येसाठी फरक किती आहे, 28 आहे, 28च आहे. दोघातला फरक किती आहे, फरक आला 4 गुणिले दुसऱ्या संख्येचं प्रमाण किती होतं, 3. म्हणजे याला 3 ने गुणणार आपण. हे जर केलं त्याचं उत्तर मिळून जाईल. बघा उत्तर शोधू आपण याचं. 4 1 4, 4 7 28, 7 3 21. म्हणजे एक संख्या किती आली रे, 21. आणि इथं किती येणार, 7 7 7 49. म्हणजे एक आली 49 आणि एक आली 21. म्हणजे आपलं ब हे उत्तर बरोबर असेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, फरक दिला होता म्हणून प्रमाणातला फरक घेतला. बेरीज दिली असती तर प्रमाणाची आपण केली असती बेरीज. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 3 संख्याचे गुणोत्तर दिलंय तुम्हाला, 3 4 5. 3 संख्या दिल्यात, 3 संख्येचं गुणोत्तर दिलंय. किती दिलं, 3 4 5 हे गुणोत्तर दिलंय. पुढे सांगितलं तुम्हाला त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त बेरीज दिली का, नाही, वर्गांची बेरीज दिली आहे, दोघांच्या वर्गांची बेरीज. बघा हे सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार ते लक्षात घ्या. म्हणजे 3 संख्या दिल्या, त्यांचं गुणोत्तर दिलं. म्हणजे पहिली संख्या असेल 3x, त्याचा वर्ग करा. दुसरी संख्या असेल 4x, त्याचा वर्ग करा. आणि तिसरी संख्या असेल 5x, त्याचा काय करणार आपण, वर्ग. या वर्गांची बेरीज किती दिली, 450. वर्गांची बेरीज दिली 450. याला सोडवा. कसं सोडवणार बघा, लक्ष द्या. 3 चा वर्ग किती होतो, 9. 9x चा वर्ग अधिक 4 चा वर्ग किती होतो, 16. 16x चा वर्ग अधिक 5 चा वर्ग किती होतो, 25. 25x चा वर्ग बरोबर किती आले, 450. आता काय करणार, इथं काय कॉमन निघतं, x स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग इथं कॉमन निघतो. शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलं 9 अधिक 16 अधिक 25. बघा 9 16 25 25 25 50. म्हणजे हे झाले 50x चा वर्ग आणि उजवी साइड किती आहे, 450. याला सोडवा, x ची किंमत तुम्हाला मिळून जाईल. कसं सोडवायचं ते लक्षात घ्या. बघा लक्ष द्या, 50x चा वर्ग दिला, आपल्याला काय शोधायचं, x चा वर्ग. तर x चा वर्ग इथं लिहा. इथं किती दिले तुम्हाला, 450. 450 x च्या वर्गासोबत 50 हे गुणाकारात आहे, त्याला भागाकारात पाठवा. याला भागाकारात पाठवलं, 0 0 कटलं, 5 9 45. x चा वर्ग किती आला, 9. तर x ची किंमत किती असेल, वर्गमुळात 9 म्हणजे किती आली, 3. तर पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या विचारलं, तर पहिली, दुसरी आणि तिसरी याचं गुणोत्तर होतं 3 4 5. तर x ची किंमत किती आली, 3. म्हणजे हा होता 3x 4x आणि 5x. तर उत्तर घ्या, x ने गुणा म्हणजे 3 ने गुणा. हा किती झाला, 3 गुणिले 3. हा किती झाला, 4 गुणिले 3. हा किती झाला, 5 गुणिले 3. किती आले रे उत्तर, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. म्हणजे उत्तर आलं 9 12 15, 9 12 15, 9 12 15. हे असेल याचं उत्तर. असं पण शोधू शकतो, नाही तर पर्यायातून पण शोधू शकतो.
लक्षात आलं? पर्यायातून पण आपण जर बघितले असते तर पर्यायातून पण तुम्ही शोधू शकला असतात, पण एक आपल्याला टेक्निक माहिती पाहिजे होते. टेक्निक माहिती असण्यासाठी हे उदाहरण सांगितलं. ठीक आहे. आता एका त्रिकोणाच्या कोणाचं माप, आता कोणताही त्रिकोण काढला, जगातला कोणताही त्रिकोण काढा, जगामधला कोणताही त्रिकोण घ्या, त्याला कोण असतात 3 आणि तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180. म्हणजे आपल्याला तिन्ही कोणाच्या मापाची काय दिली आहे? बेरीज लिहिली. तर प्रत्येक कोणाचे माप किती? प्रत्येक कोणाचं माप विचारले तर आपण प्रत्येक कोणाचं माप काढू. काय करणार? बेरीज. बेरीज भागिले काय करणार? प्रमाणाची बेरीज. प्रमाणाची बेरीज घ्या. 1 + 3 4, 4 आणि 5 किती होतात? 9. आणि गुणिले, आता एकाला किती गुणणार? 1 ने. हे करून घ्या आधी. बेरीज किती झाली? 180. बेरीज किती असते? 180. 180 भागिले 9 किती झाले? 9 दूने 18 म्हणजे 20 झाले. 20 गुणिले 1, 20 गुणिले दुसरी संख्या 3 आणि 20 गुणिले प्रमाणातली तिसरी संख्या किती? 5. हे आलं उत्तर. 20 गुणिले 1 20, 20 त्रिक 60 आणि 20 पाचे होतात 100. या तिघांची जर बेरीज केली तर तुम्हाला 180 मिळायलाच पाहिजे. म्हणजे 20 60 आणि 100 हे असेल उत्तर. 20 60 आणि 100 हे असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न. 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 7-4 असून त्याच्या वयाची बेरीज आहे. बघा लक्ष द्या. पुन्हा काय दिलं? बेरीज दिलं. विचारलं काय? लहान भावाचे वय विचारलं. आपल्याला कोणाचे वय विचारलं? लहान भावाचे वय. काय विचारलं आपल्याला? लहान भावाचे वय. बेरीज करा गुणोत्तराची. 7 आणि 4 किती झाले? 11. गुणिले लहान भावाचं विचारलं. लहान भावाचं गुणोत्तर किती आहे? 4. 4 ने गुणा. बेरीज किती सांगितली? 66 वर्ष. भागिले 2. प्रमाणाची बेरीज किती आली? 7 आणि 4 11 गुणिले काय? 4. उत्तर घ्या. 11 × 66 गुणिले 4 6 × 24. लहान भावाचे वय किती आलं रे? 24 वर्ष. म्हणजे क असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न. 2 संख्यांचे गुणोत्तर दिले 2 असतील आणि त्यांच्या वर्गांची बेरीज आहे. पुन्हा दिले वर्गांची बेरीज. पहिला घ्या 2x आणि दुसरा घ्या 3x. त्यांचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करायची. बेरीज किती सांगितली? 468. बेरीज सांगितली 468. याची बेरीज करा, वर्ग करा. 2 चा वर्ग किती होतो? 4. इथं काय झालं? 1 चा वर्ग. 3 चा वर्ग किती? 9. 9 1 चा वर्ग. इथं किती आले? 468. याला सोडवा. इथं x², इथं x² आहे म्हणजे 1 चा वर्ग आहे. 1 च्या वर्गाला कॉमन घ्या. इथं शिल्लक करा तर 4. इथं काय? 9. 4 आणि 9 किती झाले? 13. 13 1 चा वर्ग बरोबर उजवी साइड किती आहे? 468. 468. आपल्याला काय लागतं रे? 1 चा वर्ग. 1 चा वर्ग मिळणार कसा? 1 चा वर्ग शोधण्यासाठी उजवी साइड आहे 468. x च्या वर्गाचा जोडीदार किती आहे? 13. तो गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर जाईल तो भागाकारात. भागाकारात किती आले? 13. 13चा पाडा म्हणा, उत्तर मिळून जाईल. 13 1 13, 13 2 26, 13 त्रिक 39. 13 त्रिक झाले 39. उरले किती? 7. 13 पंचे 65, 13 × 78 म्हणजे उत्तर किती आलं? x चा वर्ग बरोबर किती आला? 36. तर x ची किंमत किती येणार? वर्गमुळात 36 म्हणजे किती आली? 6. जर x ची किंमत 6 आली आणि त्यांचं गुणोत्तर किती होतं? 2-3 म्हणजे 2x 1 होती आणि 1 3x होती. तर 6 ने गुणा. 2 × 12 आणि 3 × 18. एक असेल 12 तर दुसरी असेल 18. हे असेल त्याचं उत्तर. पुढचा. 3 संख्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला. 3 संख्यांचे गुणोत्तर दिले आणि त्यांच्या वर्गांची बेरीज दिली. पुन्हा दिली वर्गांची बेरीज. 450 असल्या त्या संख्या कोणत्या? मला वाटतं हा आत्ताच प्रश्न घेतला आपण. 9 12 15 आहे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. 5:3 गुणोत्तर आहे. वयांची बेरीज आहे 80. बेरीज घ्या 80 गुणोत्तर 5:3. त्या दोघांचा करा बेरीज आणि गुणिले. तुम्हाला विचारलं कोणाचं? वडिलांचं वय. पुन्हा काय करणार आपण? वडिलाचे वय. वडिलाचे वय कसं काढणार? दोघांची बेरीज किती आहे? 80. प्रमाणाची बेरीज केली 5 + 3 गुणिले मोठा वडील. वडिलांचा वयाने व गुणाकाराने गुणोत्तराने गुणायचं. तर आपण काय करणार? याला काय करायचं? 5 आणि 3 करायचे 8. वरती झाले 80 गुणिले झाले 5. 8 10 80 गुणिले 5. उत्तर आलं 50. वडिलांचे वय किती आलं? 50 वर्ष. पुढचा प्रश्न. अ ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर. पगार दिले पगार
किती दिलाय 2 3 4 तिघांचा एकूण पगार किती आहे 18,000 म्हणजे तिघांचा पगार 18,000 आहे. तर क चा पगार विचारला आपल्याला. कोणाचं विचारलं क चा पगार शोधण्यासाठी पूर्ण पगार किती तिघांचा मिळून 18,000 घेतला आपण. भागिले काय करणार प्रमाणाचा बेरीज करा. 2 अधिक 3 अधिक काय केले आपण 4. ही वरती किती दिले तुम्हाला 18,000. या तिघांची बेरीज करा. 2 आणि 3 5 5 आणि 4 9 म्हणजे तुम्हाला क चा पगार विचारला होता तर क च्या गुणोत्तराने क च्या गुणोत्तराने याला गुणावं लागलं असतं. म्हणजे याला 4 ने गुणा. याला 9 1 9 9 2 18 3 0 जशास तसे गुणिले 4 4 2 8 म्हणजे क चा पगार किती आहे 8,000 रुपये. हा असेल क चा पगार. पुढचा प्रश्न 2 संख्यांची बेरीज दिली आहे आणि वजाबाकी दिली आहे. म्हणजे 2 संख्या दिल्यात तुम्हाला. आपण एक म्हणू ए आणि दुसरी म्हणू बी. किती दिली आहे बेरीज 96 आणि वजाबाकी दिली आहे. वजाबाकी किती दिली बघा ए वजा बी किती दिलाय 24. बघा जर 2 संख्यांची बेरीज दिली आणि 2 संख्यांची वजाबाकी दिली तर एक शॉर्टकट ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची. 2 संख्यांची बेरीज दिली आणि 2 संख्यांची वजाबाकी दिली तर शॉर्टकट ट्रिक आहे ती लक्षात घ्यायची. ती म्हणजे तुम्हाला त्या संख्येचे गुणोत्तर विचारलं म्हणजे ए भागिले काय करणार आपण बी. तर इथे ए अधिक बी किती दिला 96. ए अधिक बी किती दिला 96 आणि ए वजा बी किती दिला 24. तर आधी आपल्याला याला भाग जातोय का बघायचं आणि याला सोडवून बघायचं. कशा पद्धतीने सोडवणार ते लक्षात घ्या. याला आपण भाग देऊन बघू. 12 12 2 24 किंवा डायरेक्ट 24 चा जर पाडा येत असेल तर 24 च्या पाड्यामध्ये 96 येतात. 24 च्या पाड्यामध्ये किती येतात 96. 24 चौक किती झाले 96. 24 1 24 24 चौक किती झाले 96 म्हणजे 4 भागिले किती आला 1 उत्तर आलं. 4 भागिले 1 उत्तर आलं. तर इथे बेरीज आहे 4 आहे आणि वजाबाकी 1 आहे. तर तुम्हाला काय करायचं या गुणोत्तराची बेरीज करा. 4 आणि 1 किती झाले 5 आणि खाली काय करणार त्यांची वजाबाकी म्हणजे 4 वजा 1 किती झाले 3. तर गुणोत्तर किती असेल 5 3. हे असेल त्याचं उत्तर. लक्षात घ्या जर तुम्हाला बेरीज दिली आणि वजाबाकी दिली तर त्याचं जे काही गुणोत्तर असेल एकदा गुणोत्तराची बेरीज घ्या ती वरती लिहा आणि वजाबाकी घ्या ती खाली लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न दिला. पुढचा प्रश्न बघू आपण. 400 मीटर लांबी असलेल्या दोरीचे 2 भाग केल्यास 400 मीटर लांबीचे 2 भाग केले. बघा लक्ष द्या. एक भाग आहे 5 3 म्हणजे दोघांची बेरीज किती आहे 400. 2 भाग भागाचं काय करणार आपण या ठिकाणी 5 अधिक 3. विचारलं काय त्यातील मोठ्या भागाची लांबी. आपल्याला काय विचारलं मोठ्या भागाची लांबी. तर मोठ्या भागाची लांबी आपण कशी काढणार ती समजून घ्या. ठीक आहे मोठ्या भागाची लांबी. तर याला मोठ्या भागाच्या गुणोत्तराने गुणा म्हणजे मोठ्या भागाचं किती आहे 5. सोडवायला हा किती झाला 400. 5 आणि 3 किती झाले 8. हा किती झाला इथं 5. याने भाग द्या. 8 पंचे 40 हे आले 50 म्हणजे 50 गुणिले किती झाले 5. 50 गुणिले 5 होतात 250 म्हणजे मोठा भाग जो आहे तो आहे 250 आणि लहान भाग साहजिकच असेल 150 म्हणजे दोघांचे मिळून किती होतील 400. तर अशा पद्धतीने आपण काही उदाहरणं सोडवले. एक छोटासा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी. हा प्रश्न आहे त्याला सोडवा. तो त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. बेरीज घ्यायची प्रमाणाची बेरजेने भाग द्यायचा आहे आणि राजेशचा वाटा विचारला. राजेशचा वाटा शोधण्यासाठी मधला जो आहे त्या 3 ने तुम्हाला गुणाकार करावा लागेल. हा प्रश्न तुमच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचा असणारा लेसन आपण इथं क्लिअर केला. त्या लेसनचं नाव होतं गुणोत्तर व प्रमाण. या ठिकाणी आपण बघितला. तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटत असल्यास पुन्हा एकदा व्हिडिओ बघा समजून घ्या. एक एक प्रश्न सोडवून दिलाय सोडवून सांगितलाय ट्रिक सांगितलाय त्या पुन्हा बघा समजून घ्या. हा लेसन शिकल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण पुढचे काही लेसन आहे त्यामध्ये गुणोत्तराचं कॉन्सेप्ट विचारले जातात तर ते आपल्या इथंच क्लिअर पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमच्या सोबतचे काही विद्यार्थी असतील किंवा जे कोणी विद्यार्थी सरळ सेवा भरतीची तयारी करत असेल पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुम्हाला पण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.